हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर भारती हावडे माझ्या फॅमिली कट्टा या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज मी पुढचे 5 दिवस तुम्हाला 5 हेल्दी रेसिपी दाखवणार आहे। हेल्दी म्हणजे आपल्या कसं झाले तर धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला स्वतःसाठी वेळ काढणं शक्य नाहीये किंवा स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं प्रत्येकाला शक्य नाहीये। तर त्याच्यामध्ये काय करणार आहे मी, विदाउट ऑइल म्हणजे खूप कमी तेल, फक्त ग्रीस करण्यासाठी तेल आणि त्याच्यासोबत 5 वेगवेगळे चटणी म्हणू शकता आपण किंवा त्याच्यासोबत खाण्यासाठी जे चटणी बनवतो त्याचे वेगळे 5 प्रकार आणि 5 ह्याचे प्रकार, डोसा म्हणा, ऑमलेट म्हणा किंवा असेच जे की पोट पण भरेल, आपल्याला कंट्रोलही करायची गरज नाही आहे। मोस्टली कसं असतं, वजन वाढवलं की हे खायचं नाही ते खायचं नाही, प्रत्येकाला तेवढं कंट्रोल होत नाही, म्हणजे खायची इच्छा तर प्रत्येकाला होतच असते। मग कंट्रोल कशाला करायचा, खायचं पोटभर खायचं, पण कमी फॅट गेलं पाहिजे किंवा कोलेस्ट्रॉल कमी झालं पाहिजे। त्याच्यासाठी आपण तर आज मी पहिला पदार्थ तुमच्यासाठी बनवणार आहे रागी नाचणीचा उत्तप्पा किंवा नाचणीचं काय म्हणतो आपण त्याला, आंबोळी वगैरे त्या टाईपमध्ये पदार्थ आहे। चला तर मग पाहूयात आपण आजची रेसिपी। हा आहे आपला नाचणीचा उत्तप्पा, एकदम कुरकुरीत आणि टेस्टला तर एकदम जबरदस्त लागतो। त्याच्यासोबत मी आज केलेली आहे पीनट्सची चटणी, शेंगदाणे आणि शेंगदाण्यापासून बनवलेली आहे। बाकीचे इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। रेसिपीसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। नाचणीचं पीठ, ही घरची नाचणी मी दळून आणली आहे, अद्रक, लसण आणि ठेचा आणि मीठ, आणि त्यासोबत पीठ मळण्यासाठी पाणी लागेल आपल्याला। जेवढं प्रमाण हवं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता। हे 3 ते 4 लोकांसाठी बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे। हे 2 चमचे मी नाचणीचं पीठ घेते, त्याच्यामध्ये अद्रक, लसण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा असं हे टाकून घेतलेलं आहे। टेस्टसाठी तुम्ही लहान मुलं असतील तर तुम्ही प्लेन मीठ टाकूनही बनवू शकता। जेवढं पीठ घ्याल त्याच्या दीडपट आपल्याला पाणी घ्यावं लागेल, कारण हे पीठ जे आहे ते एकदम पातळ स्वरूपाचं बनवून घ्यायचं आहे आपल्याला। जर ठीक बनवायचं असेल, मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते। ही कन्सिस्टन्सी जी आहे ना, ही आपल्याला जर चिला बनवायचं असेल किंवा जसं आपण बेसनपोळी वगैरे बनवतो त्या टाईपमध्ये बनवायचं असेल तर अशी कन्सिस्टन्सी गरजेची आहे। पण आपल्याला जाळीदार आंबोळी बनवायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला आणखीन पाणी याच्यामध्ये ॲड करावं लागेल। आणखीन एक अर्धा ग्लास पाणी मी ओतून घेते। खूप पातळ पीठ बनवून घ्यायचं। हे मी रेस्टसाठी 10 मिनिटसाठी ठेवून देते। तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊयात। चटणीसाठी घरचे भाजलेले शेंगदाणे मी टरफल काढून घेतलेले आहेत। अर्धा वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी डाळवं किंवा डाळ म्हणू शकता, लसण आणि अद्रक आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या। ज्या मिक्सरच्या जारमध्ये मी ठेचा काढून घेतला होता त्याच्यामध्येच मी आज चटणी बनवून घेत आहे। सगळे इन्ग्रेडियंट्स आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि हे एक जाडसर सुरुवातीला काढूयात। मीठ आत्ताच टाकायचं आहे, साखर आपण थोडंसं पीठ एकदा फिरवल्यानंतर काढूयात। मीठ तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार टाकू शकता। आणि आता हे मिक्सरच्या जारला एकदा फिरवून घेऊयात। पाणी आत्ता टाका नंतर टाका चालेल, थोडंसं पाणी मी टाकलेलं आहे आत्ता याच्यामध्ये, आणि हे फिरवून घेऊयात। हे असं थोडंसं मिक्सरमधून काढलं की याच्यामध्ये आत्ता आपण साखर ॲड करूयात। साखर तुम्ही चवीला कमी जास्त करू शकता, नाही टाकली स्किप केली तरीही चालेल, पण एक टेस्ट बॅलन्स होण्यासाठी मी थोडीशी टाकते। आता हे आणखीन थोडंसं पाणी घालून आपण हे पातळ चटणी बनवून घ्यायची, याची जाड नाही किंवा ठीक नाही। पाहू शकता तुम्ही एवढी सुपर आणि टेस्टी चटणी तयार होते ना, ह्याचा एक पीनट्सचा खूप छान असा फ्लेवर याच्यामध्ये चवीला लागतो। ही अशी कन्सिस्टन्सी किंवा आणखीन याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ शकता। इकडे एक पॅन ठेवलेला आहे, त्याला ऑइल ग्रीस करू, मी ऑलिव्ह ऑइलचा वापर करत आहे। टेस्ट पण छान लागते आणि ते हेल्थसाठीही चांगलं राहतं। सुरुवातीच्या 2-3 आंबोळ्या बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं तेल लागेल, नंतर तेलाचीही गरज लागणार नाही। पहिलं फक्त चिटकू नये म्हणून थोडंसं जास्त ऑइल मी ग्रीस करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये काय करायचं, जे नाचणीचं पीठ असतं ना ते खाली जाऊन तळाशी बसलेलं असतं, त्याच्यामुळे प्रत्येक आंबोळी करताना आपण खालून पूर्ण असं मिश्रण ढवळून घ्यायचं आहे। एकसारखं पसरवून टाकायचं, ते पळीनं सोडायचं नाही, डिरेक्टली आपण असं पळीनंच एक टाकणार आहोत।
आणि ही आंबोळी उलटायच्या अजिबात गडबड करायची नाही. जेव्हा हे सगळं असं निघेल ना तेव्हाच आपण हे बाजूला काढायचं आहे. त्याच प्रकारे मी दुसरी आणखीन एक आंबोळी तुम्हाला करून दाखवते आहे. 2 आंबोळ्या मी अशाच एकसारख्या करून घेतलेल्या आहेत. परतायची अजिबात गडबड करायची नाही. जेव्हा ते तेल सेपरेट होऊन बाजूला निघेल, कडा सुटतील त्याच्या, तेव्हाच ती मोकळी करायची आणि एकाच साईडनं भाजायची. हे पाहू शकता तुम्ही. त्याचा मी तुम्हाला आवाज दाखव. एकदम कुरकुरीत आणि खायलाही खूप जबरदस्त लागतात. नक्की ट्राय करा रेसिपी. आवडली तर शेअर करायला विसरू नका.